नमस्कार. एक महत्वाची सूचना. भारत पाकिस्तान युद्ध चालू झालं त्यावेळी जर भारत पाकिस्तान युद्ध वाढलं तर त्यावेळी आपल्याला योग्य काळजी घ्यायची आहे. तर ही काळजी काय आहे? अशा वेळी त्या भागातील नागरिकांनी भारतीय सैन्याने दिलेल्या सूचना तंतोतंत पालन करायचे आहे. तर ह्या सूचना असतील, पहिला, रात्रीचा ब्लॅकआउट म्हणजे पूर्ण काळोख. आपले जे शत्रू सेनेला आपलं ठिकाण समजू नये म्हणून त्या भागामध्ये पूर्ण काळोख केला जातो. तर अशा वेळी कुठलाही मूर्खपणा न करता, कुठलाही दीडशानेपणा न करता गपचूप पूर्ण काळोख करून आपण राहत असलेल्या घरात राहायचंय. सैन्याने दिलेले, पोलिसांनी दिलेले जे सरकारी अधिकारी येतील अशांनी जे काही संदेश त्यावेळी भेटतील ते तंतोतंत पालन करा. कुठल्याही अफवा या युद्ध स्थितीमध्ये आपण पसरवू नका. आपल्याला जर योग्य बातमी माहिती नसेल तर कृपया कुठलीही चुकीची माहिती ज्याने नागरिकांमध्ये घबराट, भीती निर्माण होत असेल तर अशी कुठलीही चुकीची माहिती आपण पसरवू नका. तसेच आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागांमध्ये एखादा व्यक्ती सस्पिशियस जो असतो, संशयित आढळला, एखादी कृती संशयित आढळली जी आपल्या देशाला, आपल्या विभागाला आणि आपल्या नागरिकांना धोकादायक असेल, अशा गोष्टींवर आपण लक्ष द्यावे. जर अशी गोष्ट आढळलीस तर तात्काळ आपल्या आजूबाजूच्या स्थानिक पोलिसांना कळवा. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण ज्यावेळी आपले सैन्य पूर्ण ताकदीनिशी बॉर्डर ज्या सीमा भागामध्ये युद्ध चालू असतं ते आपले विरोधक, शत्रू आत येऊ नये म्हणून पूर्ण ताकदीनिशी तिथे सज्ज झालेले असतात. अशा वेळी काही अंतर्गत शत्रू असतात जे भारतात आलेले असतात. आता आपण न्यूजवर बघतो काही अनधिकृत पाकिस्तानी आहेत, बांगलादेशी आहेत, कट्टरवादी आहेत, हे अनधिकृतपणे आपल्या इथे राहत असतात. तर अशाही लोकांवर, अशा संशयित लोकांवर जर आपल्याला संशय असेल तर त्यांच्यावर योग्य प्रकारे लक्ष द्या. तो काहीतरी चुकीची कृती करत असेल तर तात्काळ स्थानिक पोलिसांना याची माहिती द्या. आपण कुठलीही ऍक्शन त्यांच्यावर घ्यायला जाऊ नका. ह्या परिस्थितीमध्ये, युद्धाच्या परिस्थितीमध्ये अशी चुकीची कुठली गोष्ट करू नका. तसेच ह्याच वेळी भारतावर सायबर अटॅक होण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. हे मी का सांगतोय तर काही बातम्या आमच्याकडे आलेल्या सोशल मीडियाच्या रिलेटेड, IT क्षेत्राच्या, सोशल मीडिया ITचा प्रमुख भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भांडूप आणि काय याचा असल्यामुळे काही सूचना आम्हालाही आलेल्या आहेत. तर ह्या मी तुम्हाला देतो आहे की जर आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून सस्पिशियस, संशयित अशा लिंक आल्या, ह्या लिंक ओपन करायचा प्रयत्न करू नका. आपल्या खास मित्राने पाठवलं असेल, मैत्रिणीने पाठवलं असेल, कोणी जवळच्याने पाठवलं असेल तरी ती लिंक ओपन करू नका. ती लिंक ओपन करण्यापूर्वी आपल्या त्या मित्राला, मैत्रिणीला फोन करून विचारा की बाबा ह्या लिंक काय आहे आणि मग ती ओपन करा. ही खूप महत्वाची आहे, कारण हा सायबर अटॅक, आता आपण आधुनिक जगात राहत आहोत. जसा ड्रोन अटॅक आहे तसा सायबर अटॅक ही आता मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्याने सायबर अटॅक झाल्यामुळे आर्थिक बाजूने नुकसान खूप होतं. त्यासाठी ही विनंती आहे. या 4 सूचना दिलेल्या आहेत. रडार क्षेत्रात असल्यामुळे सैन्याने दिलेल्या नियमांचे, सूचनांचे तंतोतंत पालन करा.
कुठलेही चुकीचे कृत्य या युद्ध स्थितीमध्ये करू नका। एक, आपल्या आजूबाजूला कोणी संशयित असल्यास तात्काळ पोलिसांना कळवा। आणि चौथी आहे सायबरच्या बाबतीत मी विनंती करतो आपल्या सर्वांना की आपण ह्या सूचनांचं पालन करा आणि सैन्य आपलं तिकडे सीमेवर ज्या पद्धतीने लढत आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना आपल्यामुळे कुठला त्रास होणार नाही ह्यासाठी आपणही एक छोटस, म्हणजे खारुताईने जसं रामाच्या युद्धामध्ये बाण म्हणजे पूल बनवताना एक छोटा खारीचा वाटा उचलला होता, तसाच आपण सर्वांनीही उचलावा हीच विनंती करतो। आपल्या भारतीय सेनेसाठी सर्वांनी प्रार्थना करा की आपल्या भारतीय सैनिकांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी आणि आपल्या देशाचं मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र या, प्रयत्न करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।